नमस्कार. विशेष बातमी समोर येते. नानस सोलापूर येथे तालुकास्तरीय एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण संपन्न. दिनांक 27 मार्च आज रोजी पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी सरपंच राणी टोनपे मॅडम, कृषी विज्ञान केंद्राचे डॉक्टर प्रकाश कदम, माजी सेवानिवृत्त पशुधन विकास अधिकारी डॉक्टर बबन कांबळे, उत्तर सोलापूर तालुका पशुधन विकास अधिकारी डॉक्टर प्रशांत देशमुख साहेब, तसेच पशुसंवर्धन विभाग उत्तर सोलापूर सर्व अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती. यावेळी डॉक्टर कदम सर यांनी कृषी विषयक सर्व योजनांची माहिती सविस्तर शेतकऱ्यांना समजावून सांगितली आहे. तसेच डॉक्टर बबन कांबळे सरांनी पशुविषयक योजना, त्यांची अंमलबजावणी हा विषय सविस्तर माहिती सांगितली आहे. तसेच पशुधन विकास अधिकारी डॉक्टर देशमुख साहेब यांनी कुक्कुटपालन, शेळीपालन, गाय व म्हैस पालन याविषयी शासकीय सर्व योजनांची सविस्तर माहिती दिली आहे. सर्व शेतकरी बांधवांना जनावरांच्या रोगावरील प्रतिबंधक लसीकरण याविषयी सविस्तर माहिती सांगण्यात आली. यावेळी नानसमधील 104 शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतलाय. शेतकरी वर्गाकडून याआधी कोणीही अशा शासकीय योजनांची माहिती इथपर्यंत पोहोचवली नाही, परंतु आज आम्हाला सर्व माहिती झाली आहे, असे समाधान व्यक्त प्रताप टेकाळे या शेतकऱ्यांनी व्यक्त केले. धन्यवाद. प्रतिनिधी अण्णासाहेब खरात, CBS न्यूज मराठी, सोलापूर.